जय भीम. शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2025. सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या मुक्ती कोण पथे या ऐतिहासिक ग्रंथातून त्यांनी समाजाला दिलेला अत्यंत मोलाचा उपदेश आहे. मानसिक स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून गुलाम आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जरी कैदी नसला तरी तुरुंगात आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जिवंत असून मेला आहे. मनाचे स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे, परंतु मानसिक स्वातंत्र्य पसत आहे. त्याचा लोभ झाला नाही त्याचा पुरावा काय? मानसिक स्वातंत्र्य कोणाला आहे असे म्हणता येईल? जो आपली बुद्धी जागृत ठेवून आपले हक्क काय, आपले अधिकार काय व आपले कर्तव्य काय याची जाणीव करून घेतो त्याला मी स्वतंत्र म्हणतो. जो परिस्थितीचा दास झाला नाही, जो परिस्थितीला आपल्या कव्यात आणण्यास सिद्ध होतो तो माणूस स्वतंत्र आहे असे मी म्हणतो. जो रूढीच्या स्वाधीन झाला नाही, जो गतानुगतिक बनला नाही, ज्याच्या विचारांची ज्योत विझली नाही तो स्वतंत्र आहे असे मी मानतो. जो पराधीन झाला नाही, जो दुसऱ्याच्या शिकवणुकीने वागत नाही, जो कार्यकारणभाव ध्यानात घेतल्याशिवाय कशावरही विश्वास ठेवत नाही, जो आपल्या हक्काचा अपहार केला असता त्याच्या रक्षणार्थ दक्ष असतो, जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्याच्या हातचे बाहुले न होण्याइतकी बुद्धी स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो. जो आपल्या आयुष्याचे ध्येय व आपल्या आयुष्याचा व्यय दुसऱ्याने घालून दिलेल्या आज्ञेप्रमाणे ठरवित नाही, जो आपल्या बुद्धीनुसार आपल्या आयुष्याचे ध्येय काय असावे व आपले आयुष्य कोणत्या कार्यात व कशा रीतीने व्यतीत करावे हे आपण ठरवितो, सारांश जो सर्वस्वी स्वाधीन आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो. या दृष्टीने पाहिले असता तुम्ही स्वतंत्र आहात काय? तुमचे आयुष्य व तुमच्या आयुष्याचे ध्येय तुमच्या स्वाधीन आहे काय? माझ्या मते तुम्हाला स्वातंत्र्य तर नाहीच, पण तुम्ही दास आहात, सेवक आहात. इतकेच नव्हे तर तुमच्या दास्यत्वाला सीमा उरली नाही. हिंदू धर्मात कोणालाही विचार स्वातंत्र्य असू शकत नाही. जो मनुष्य हिंदू धर्मात राहील त्या माणसाला आपल्या विचार स्वातंत्र्याला तिलांजली देण्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून हिंदू धर्मातील या बौद्धिक गुलामगिरीतून सुटका करून घेण्याची गरज आहे, जरुरी आहे. तुम्हाला जर स्वातंत्र्य हवे असेल तर तुम्हाला धर्मांतर केले पाहिजे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असूनही जे गणपती बसवतात, जे गौरी गणपतीची पूजा अथवा उपासना करतात किंवा देवींना मानतात अथवा त्यांची उपासना करतात व ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी गद्दारी करतात, डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा अशा आपल्या हरामखोर लोकांसाठी पुनश्च प्रसिद्ध करीत आहोत. नंबर 1, ब्रह्म विष्णू महेश मी यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही. मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. बुद्ध हे विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडसळ प्रचार आहे असे मी मानतो. मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. मी बुद्ध धम्माविरुद्ध कोणतेही आचरण करणार नाही. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही. सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. तथागत बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा मी अवलंब करीन. तथागताने सांगितलेल्या 10 पारमिता मी पालीन. मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन. मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी दारू पिणार नाही. प्रज्ञाशील, करुणा व बुद्ध धम्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन. माझ्या जुन्या मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो. हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. इतपर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.